लाडक्या बहिणींनो, शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली. सरकारने तुमचे या ठिकाणी नशीबच पलटून टाकलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने आज सकाळी सगळ्यात मोठा शासन निर्णय जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत 19 डिसेंबर रोजी शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता या निर्णयामध्ये लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता केव्हा मिळणार याची ऑफिशियल तारीख आलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आता त्यांनी एकदमच सांगून टाकले की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होणार आहे. आता महाराष्ट्र शासन व महिला व बाल विकास विभागाने एकत्र येऊन लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींना खूप मोठा फायदा होणार आहे. आता या शासन निर्णयाचा विषय त्यांनी असं सांगितलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 17वा आणि 18वा असे एकत्रित 2 हप्त्यांचे पैसे पहिल्या टप्प्यातील वाटप दिनांक 20 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्याबाबत, तसेच गॅस सिलेंडर याचं जे अनुदान आहे, अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम 830 रुपये असं डिसेंबर 2025 मध्ये अदा करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाही, त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 20 डिसेंबर 2025 रोजी हा हप्ता त्यांच्या बँकेत जमा होणार आहे आणि ऍडिशनल 830 रुपये हे त्यांना उज्ज्वला योजनेचे मिळणार आहे. पण हे जे 830 रुपये आहे यासाठी नवीन पात्रता आलेली आहे. जर लाडक्या बहिणींनी उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तरी देखील त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत या 830 रुपयांचा फायदा होणार आहे. आता तो कसा होणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने शासन निर्णय शेवटपर्यंत पाहायचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, कष्टकरी, गरजू व मध्यम वर्गीय महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी या योजनेचा सुरुवात केलेली आहे. पण यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाची शासकीय वैयक्तिक बैठक झाली होती आणि यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे. ही जी तुमची मीटिंग झालेली आहे ही लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्त्याबाबत झालेली मीटिंग आहे. आता या मीटिंग मध्ये सदर बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच लाभार्थी महिलांना प्रलंबित आर्थिक सहाय्य वेळेत मिळावे या दृष्टिकोनाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता निर्णय तर घेतलाय आणि लाडक्या बहिणींसाठी तारीख देखील फिक्स केलेली आहे. आता लाडक्या बहिणींना केव्हापासून 2 ते 3 टप्पे ठरवून दिलेले आहेत आणि बहिणींना 2 ते 3 टप्प्यामध्ये केव्हापासून पैसे मिळतील याची अपडेट सदर बैठकीत निर्णयानुसार घेतलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 17वा व 18वा असे एकत्रित 2 हप्ते पहिल्या टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे एकत्रित हप्त्यांचे वाटप दिनांक 20 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात येणार असून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हा जो लाभ आहे थेट डीबीटी द्वारे मिळणार आहे आणि आतापर्यंत तुम्हाला डीबीटी प्रणालीद्वारेच हा लाभ जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. याच बरोबर महिलांच्या घरगुती खर्चांचा भार कमी व्हावा म्हणून स्वयंपाकाच्या इंधनासाठी होणारा खर्च सुलभ व्हावा या उद्देशाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर अनुदानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल हा दुसरा टप्पा काय नेमका विषय आहे, कारण लाडक्या बहिणींना पहिला टप्पा 830 रुपये 817 रुपये असा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता तुम्हाला झालेला नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता या टप्प्यात पात्र लाभार्थी महिलांना 830 रुपये ही रक्कम गॅस सिलेंडर साठी डिसेंबर 2025 या महिन्यात देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना हा जो गॅस सिलेंडर आहे याचा दुसरा टप्पा टोटल 830 रुपये किंवा 818 रुपये एवढा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तथापि गॅस सिलेंडर अनुदानाचा लाभ फक्त त्या लाडक्या बहिणींना देण्यात येईल ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच खालील नमूद केलेल्या पात्रता व अपात्रता अटी लागू राहतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता जे पहिला टप्पा असणार आहे तो 20 डिसेंबर पासून त्यांना त्यांचे 3000 रुपये वाटवाचा असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींना 830 रुपये लागत आहेत गॅस सिलेंडरचे, त्या लाडक्या बहिणींना खालील पात्रता आणि दिलेली अपात्रता पाळावी लागणार आहे. जर लाडकी बहीण त्यांनी दिलेल्या नियमावलीमध्ये बसली नाही तर त्याला हा दुसरा टप्पा दिला जाणार नाही. आता आपण सविस्तर जाणून घेऊया की लाडक्या बहिणींसाठी ही 830 रुपये घेण्यासाठी कोणती पात्रता असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, ज्या तालुक्यामध्ये राहताय, तो कितव्या टप्प्यामध्ये येईल आणि त्याची तारीख काय असणार आहे त्या
त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. लाईक केल्या नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील आता सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता जाणून घेऊया हे जे 830 रुपये आहे यासाठी तुमची पात्रता काय असेल. आता गॅस सिलेंडरच्या लाभासाठी आपण सगळ्यात अगोदर पात्रता पाहून घेणार आहोत. त्यानंतर लाडक्या बहिणींची अपात्रता जाणून घेणार आहोत आणि शेवटी लाडक्या बहिणींना कितव्या टप्प्यामध्ये त्यांचा जिल्हा आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किती तारखेला हप्ता मिळेल याची अपडेट देणार आहोत. आता गॅस सिलेंडर अनुदानासाठी जे 830 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना खालील पात्रता दाखवावी लागेल. गॅस सिलेंडर कनेक्शन हे संबंधित लाडकी बहीण म्हणजे जी महिला लाभार्थी असेल यांच्या स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर ते सिलेंडर नसेल तर त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. त्यानंतर लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेची नियमित पात्र लाभार्थी असावी. आता लाडक्या बहिणीने उज्ज्वला योजनेचा फॉर्म जरी भरलेला नसेल तरी देखील चालणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेची लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण झालेली पाहिजे. जर झालेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जर लाभार्थी महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचा लाभ घेत असेल तर तिला गॅस सिलेंडर संदर्भात कोणत्याही एका योजनेचा उज्ज्वला किंवा लाडकी बहीण योजनेचा एकच लाभ मिळेल. म्हणजे बहिणींना प्रश्न असेल की आम्हाला उज्ज्वला योजनेचा एक सिलेंडर आणि लाडकी बहीण योजनेचा एक सिलेंडर असे वर्षामध्ये तुम्हाला उज्ज्वला योजनेचे 3 आणि लाडकी बहीणचे 3 असे 6 सिलेंडर मिळतील तर असं काहीच होणार नाही. तुम्हाला कुठल्याही एका पात्रतेवर वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. आता महिलेच्या नावावर एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास त्यापैकी केवळ एका कनेक्शन साठीच अनुदान लाभ देण्यात येईल. म्हणजे जर त्या लाडक्या बहिणीच्या नावावरती 2, 3, 4 एवढ्या टाक्या जर बुक असतील किंवा कनेक्शन असतील तर त्या लाडक्या बहिणीला कोणत्याही एकाच टाकीचे 830 रुपये हे बँकेत जमा होतील. पण यामध्ये मोठी अपडेट आहे, तुम्हाला नेहमी तुमची गॅस टाकी बुक करून घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही बुक केली नाही आणि डायरेक्ट ब्लॅकने घेतली तर तुम्हाला ते 830 रुपये मिळणार नाही. आता गॅस सिलेंडर अनुदानासाठी अपात्रता काय आलेली आहे ती जाणून घेऊया. गॅस सिलेंडर कनेक्शन जर पती किंवा वडील किंवा कुटुंबातील इतर पुरुष असतील यांच्या सदस्यांच्या नावावर असेल तर सदर लाभ देण्यात येणार नाही. आणि जर घरामध्ये दुसरी कुठली महिला असेल पण तिने लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला होता आणि जर भरला असेल तर अपात्र आहे किंवा भरलाच नाही तर त्यांच्या नावावर मिळणार नाही. जी योजनेसाठी पात्र महिला आहे तिलाच योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर अनुदानाचा लाभ मिळणार नाही. ही देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ही पात्रता पाहूनच गॅस सिलेंडर वाटप होणार आहे. शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत त्याच कालावधीसाठी गॅस सिलेंडर अनुदानाचा दुहेरी लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला योजनेसाठी अपात्र ठरतील. त्यानंतर चुकीची माहिती सादर करून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे अशी आपल्याला योजनेअंतर्गत मोठी अपडेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची टिप आहे की गॅस सिलेंडर अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना एका आर्थिक वर्षामध्ये ऐकून 3 वेळा देण्यात येईल. सदर लाभ थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी ज्याने की डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणलं जातं या प्रणालीद्वारे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी अपडेट घ्यावी. आणि लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता याच्याबद्दल 20 डिसेंबर रोजी महत्वाची अपडेट आलेली आहे. आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा जो शेवटचा हप्ता असणार आहे, जो शेवटचा वीक असेल, आठवडा असेल, त्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे त्यांच्या बँकेत जमा होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून योजनेअंतर्गत आलेली सगळ्यात महत्वाची अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा थँक्यू.